नमस्कार बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वाळवंटातील प्राणी। खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। तेव्हा प्रवासांची लोकांना फारशी आवड नव्हती। प्रवासासाठीची साधने उपलब्ध नव्हती। पायीच प्रवास करावा लागत असे। प्रवास करणे धोक्याचे होते। रस्ते नव्हते, वाटेत नुसती जंगलेच। कोणत्या प्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडावे लागेल हे देखील सांगता येत नव्हते। अशातच सिकंदर नावाचा एक तरुण होता। एकटा जीव आणि सदाशिव असा होता सिकंदर। त्याला कशाचीच भीती वाटत नसे। एकदम मस्त कलंदर धाडशी असा हा सिकंदर खूप प्रवास करून आला होता। थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाची त्याला चिंता वाटत नसे। त्याने अनेक दऱ्या, डोंगर, घाट पालथे घातले होते। बिनधास्त फिरण्याचा त्याला हा छंद त्याला स्वस्थ बसू देत नव्हता। आता त्याला वाळवंटात प्रवास करण्याची खूप इच्छा होती। मनात विचार आला की मग हा निघालाच प्रवासाला। एवढा फिरलेला सिकंदर वाळवंट तुडवताना मात्र लगेच दमायचा। वाळवंटातील हवामान देखील विषम होते। दिवसा कडक उन्हातून चालावे लागायचे आणि रात्री गार पडलेल्या वाळूतून चालावे लागायचे। बरं वाटेत घनदाट वृक्ष नाहीत, सावली नाही, पाणी नाही, माणसाची ये-जा नसल्याने माणूस देखील दिसायचा नाही। एकदा पाऊल पुढे टाकले की ते मागे घ्यायचेच नाही हा सिकंदरचा निर्धारच होता। सिकंदर चालून चालून दमला आणि एके ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी बसला। इकडे तिकडे बघत असताना अचानक त्याला एक प्राणी त्याच्याच दिशेने येताना दिसला। तो प्राणी त्याने पूर्वी कधीच पाहिलेला नव्हता। सिकंदर त्याचे निरीक्षण करत होता। त्या प्राण्याचे पाय उंच होते, त्याची मान उंच होती व बाकदार होती। त्याच्या पाठीवर उंच ओटा होता। काही वेळ निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की हा प्राणी आक्रमक नाही, उगीच मोठ्याने ओरडत नाही, त्याची नजर देखील भेदक नाही। यापूर्वी सिकंदरने हिंस्र प्राणी पाहिले होते, त्यामुळे त्याला जाणवले हा प्राणी त्या प्राण्यांसारखा नाही। गरीब वाटतोय, त्याने तर्क लढवण्यास सुरुवात केली। हा प्राणी वाळवंटात सहजपणे फिरू शकतोय म्हणजे हा प्राणी वाळवंटातीलच असला पाहिजे। त्याच्याशी मैत्री केली तर त्याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल असं सिकंदरला वाटले। त्याच्या सवयी कळतील, तो काय खातो, तो काय पितो हे देखील कळेल। सिकंदर त्या प्राण्याच्या जवळ गेला, त्याच्याशी सलगी करू लागला, पण त्याने कोणताही विरोध केला नाही। चला, हा प्राणी वरवर बघता तरी सभ्य आहे असे सिकंदरला वाटले। सिकंदरच्या मनात त्या प्राण्यावर आरूढ होऊन बघावे असा विचार आला। नेमके तो प्राणी पुढचे पाय लांब करून मागचे पाय आखूड करून खाली बसला। मग हळूहळू पुढचे पाय त्याने मागे घेतले। आता या प्राण्यावर बसणे शक्य होईल तेव्हा बसून तर बघावे। त्याची मान आणि पाठीवरील उंचवटा याच्यामध्ये तो बसला, पण तरीही त्या प्राण्याने कोणताच विरोध केला नाही। थोड्या वेळाने तो प्राणी हळूहळू उभा राहिला। सिकंदर तसाच त्याला घट्ट धरून बसला होता। आता तो प्राणी त्या वाळवंटातून चालू लागला। पाठीवर बसलेल्या सिकंदरला खूप मज्जा वाटू लागली। अखेर त्या प्राण्याचा त्याने वाहन म्हणून वापर करण्यास सुरुवात केली। ह्या प्राण्याला ओळखलत ना? हो, बरोबर। कोणता आहे बरं मग हा प्राणी? तर त्याचं नाव आहे उंट। धन्यवाद।